व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, हल्ली एक प्रश्न पडलेला आहे की राज ठाकरे म्हणजे राजसाहेब ठाकरे यांना नेमकं काय झालेलं आहे. म्हणजे काही महिन्यांपासून त्यांचं इंजिन पटरी सोडून धावायला लागलेलं आहे. म्हणजे बघा ना तुम्ही की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलला आणि तो पूर्ण भगवा करून टाकला. तेव्हा अनेकांना असं वाटलं की राज ठाकरे आता कट्टर हिंदुत्वाकडे वळलेले आहेत. त्यानंतर त्यांनी एक सभा घेतली होती. त्या सभेमध्ये त्यांनी दादर माहीम मधले ते जे अनधिकृत मजारी आहेत, दर्गे आहेत, त्यांचं चित्रीकरण केलं होतं. त्याचा इम्पॅक्ट पण चांगला झाला होता की 24 तासाच्या आतमध्ये ते पाडण्यातही आलं होतं गव्हर्नमेंटतर्फे. म्हणजे दखल घ्यावी लागली होती त्या गोष्टीची. अनेकदा असं होतं की राज ठाकरे जे बोलतात त्याची दखल घ्यावीच लागते, कारण बोलण्यामध्ये तेवढा दमही असतो आणि तथ्यही असतं अनेकदा. पण अनेकदा असं होतं की राज ठाकरे स्वतः भरकटून जातात. आता कुंभमेळ्याचंच उदाहरण घ्या ना. कुंभमेळ्याच्या वेळी बाळा नांदगावकर यांनी त्यांना गंगाजल आणून दिलं, तेव्हा त्यांनी म्हटलं चल हाड, मी नाही घेणार. अरे कशाला, तुम्हाला नाही घ्यायचं ना, नका घेऊ, पण हाड म्हणण्याची गरज नाही ना. लाखो लोकांच्या भावना जिथं जोडल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टीची अशी अवहेलना किंवा हेटाळणी करणं योग्य नाही. काय होतं ना की या गोष्टी लोकांच्या मनामध्ये घर करून जातात आणि मग याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो आणि तो निगेटिव्ह इम्पॅक्ट हा मतदानातून दिसायला लागतो. आणि त्याचीच परिणिती ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकारी हे पक्ष सोडून गेलेले आहेत. वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते आता शिफ्ट झालेले आहेत. त्यांची कामं व्यवस्थित चालू आहे. नाही म्हणायला आता फक्त संदीप देशपांडे, अविनाश जाधव, बाळा नांदगावकर हीच 3-4 नावं आहेत बाबा, जी लगेच पटकन लक्षात येतात, जी राज ठाकरेंसोबत सध्या आहेत. अशी वेळ का यावी ही राजसाहेब ठाकरे यांच्यावर. तर त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे हे नको तिथे नको तो मुद्दा उकरून काढतात. गरज नसताना कुठल्याही गोष्टीवर भाष्य करणं हे कुठेतरी पक्षाच्या अंगलट येतंय असं वाटायला लागतं मित्रांनो. आता राज ठाकरे यांनी नुकतीच 2 विधानं केलेली आहेत. ही 2 विधानं अत्यंत चमत्कारिक आहेत. म्हणजे खरं तर राजसाहेब ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षा नाहीये. म्हणजे जी व्यक्ती, जो नेता या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचं भलं व्हावं यासाठी प्रयत्न करतोय, जो महाराष्ट्राचं भलं व्हावं यासाठी ब्ल्यूप्रिंट आणतोय. आता त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये नेमकं काय होतं, तर विकासात्मक ज्या गोष्टी आहेत त्याच त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतील ना. कारण की ब्ल्यूप्रिंट आमच्यापर्यंत तर कधी पोहोचलीच नाही. म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत ती कधी पोहोचलीच नाहीये ती ब्ल्यूप्रिंट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तरी ती बघायला मिळाली आहे की नाही, हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की ब्ल्यूप्रिंट येणार 8-10 वर्ष ते चालू होतं आणि 8 का 10 वर्षांनंतर ती ब्ल्यूप्रिंट आलेली. म्हणजे तोपर्यंत त्याची सगळी हवा निघून गेलेली होती. मग अशा परिस्थितीमध्ये आता पक्ष बांधणी नव्यानं करावी लागणार आहे हे माहीत असून सुद्धा राजसाहेब ठाकरे नकारात्मक का बोलत सुटलेले आहेत हे कळायला काहीच मार्ग नाहीये मित्रांनो. आत्ताच नुकतेच तुम्ही जे काही फोटोज आणि व्हिडिओ क्लिप्स बघितल्या त्या आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपल्या हिंदू माता बंधू भगिनी, शेतकरी, बळीराजा आणि विद्यार्थी, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आपण ज्या सेवा पुरवत आहोत त्या सेवांची एक छोटीशी झलक तुमच्यासमोर ठेवली मित्रांनो. काय आहे ना, अनेक लोक गरजू आहेत, आपलेच आहेत, हिंदू आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या अडचणी सोडवणं ही एक सामाजिक जाणीव आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आपण हा संकल्प सुरू केलेला आहे. या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हा. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची पावती सुद्धा भरवता येईल. 1 रुपया अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरतो मित्रांनो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यथाशक्ती सहकार्य करा. राज ठाकरे
यांनी एक विधान केलं. कशावर? तर नाशिकमध्ये जे प्रकरण गाजलं त्यावर तर ते काहीही बोललेले नाहीत. म्हणजे खरं तर आश्चर्य वाटलं, कारण TCS मध्ये ज्या मुलींसोबत अन्याय झाला, अत्याचार झाले, त्यांना बीफ खाऊ घालण्यात आलं, कुराण पढायला लावलं, बुरखा घालण्याची त्यांना म्हणजे हिजाब घालण्याची त्यांना सक्ती करण्यात आली होती, त्यांचं सिस्टमॅटिकली ब्रेनवॉश करण्यात आलं, ते देखील HR सोबत. निदा खान हे त्या HRचं नाव. त्यांचे सगळे टीम लीडर्स हे शांतिप्रिय समाजातून येतात. आणि हा एका कंपनीतला प्रकार समोर आलाय मित्रांनो. असे अनेक प्रकार समोर येणार आहेत. अजून प्रश्न असा उपस्थित होतो की या ज्या मुली होत्या ह्या मराठी आहेत ना, मग यांच्या मदतीला का नाही धावलं कोणीच? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे किंवा राजसाहेब ठाकरे यांना का या गोष्टीवर काहीच भाष्य करावं वाटलं नाही? फक्त नकारात्मकच का बोलावं वाटतंय या सगळ्या लोकांना? कसं? तर बघा, राज ठाकरे यांनी काय विधान केलं की घरात फाईल्स जे आहे हे अगदी टायमिंग बघून काढण्यात आले म्हणे. म्हणजे काय? तर कोणाला तरी अडचणीत आणायचं आहे, कोणाला तरी नेस्तनाबूत करायचंय, राजकारणातून उठवायचंय, आणि म्हणून अगदी टायमिंग बघून हे घरात प्रकरण बाहेर काढण्यात आलेलं आहे. आता एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा उपस्थित होतो की हे यायलाच नको होतं का राजसाहेब? हे असंच प्रकरण दडपून राहायला पाहिजे होतं का? म्हणजे अजून काही स्त्रिया मॉलेस्ट झाल्या असत्या, अजून काही स्त्रियांसोबत गैरकृत्य झाले असते, हे परवडलं असतं का आपल्याला? हे झेपलं असतं का? जे झालं ते चांगलं झालंय ना. घरात आतमध्ये आता घायकुतीला आलाय, मरण यातना सोसतोय, स्वतःच्या मरणाची भाषा करतोय, पश्चाताप होतोय त्याला. पण आता उपयोग नाही त्या पश्चातापाचा. जी पापं केली आहेत ना त्या पापांची शिक्षा भेटणारच आहे. प्रश्न असा आहे की घरात फाईल ही अगदी टायमिंगवर काढण्यात आली असं राजसाहेब जेव्हा बोलतात ना तेव्हा थोडंसं वैषम्य वाटतं. उलट राजसाहेबांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना कामाला लावलं पाहिजे की आणखी बघा रे, कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये असले गोंधळ चालू आहेत, असले राडी चालू आहेत, जरा बघा, झाडी मारा बरं, जरा काढू खोडून सगळं आपण. हे जर झालं तर कदाचित 2029ला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो पक्षाला. पण ग्राउंड लेवलला हे काम करणारे आता कार्यकर्तेच उरलेत की नाही हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे यांचं कसं झालेलं आहे की तो एक खंबी तंबू आहे आणि हम करे सो कायदा. भाषण मीच करणार, संदेश मीच देणार, कोणी काय काम करायचं हे मीच ठरवणार, सगळं मी 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 मी. आणि बघा तुम्ही की राजसाहेब ठाकरे यांना त्यांचे चिरंजीव सुद्धा निवडून आणता आले नाहीत. हे किती वाईट आहे. आणि तेही दादर माहीममधून नाही निवडून आणता आलं, जिथे ते राहतात स्वतः. म्हणजे लोकप्रियता ही फक्त शिट्ट्या आणि टाळ्यांपुरतीच उरली आहे का? मतदानात नाहीच आहे ती. अहो, किमान अमित ठाकरे तरी निवडून यायला पाहिजे होते ना, पण का नाही आले? त्याचं कारण आहे, मध्येच नकारात्मक बोलणं जे आहे ते पक्षाच्या अंगलट येतं. काय ना की माणसानं 4 चांगली कामं केली ना तर कोणी लक्षात ठेवत नाही. एक चूक झाली ना की ती एकच चूक अनेक वर्ष लोक लक्षात ठेवतात आणि मग त्याच गोष्टीला घेऊन टार्गेट करत राहतात. जसं अजितदादांचं झालं होतं, पाणी नाहीये तर मग आता धरणात मुतू का? हे अजूनही लोक विसरलेले नाहीयेत, नाही विसरलेले. तेव्हा तर अजितदादा यांनी उपोषण वगैरे केलं होतं, प्रायश्चित्त घेतलेलं होतं. त्यानंतर जाहीर कॅमेरा समोर येऊन ते बोलले होते की बाबा माफ करा, यानंतर तोंडावर नियंत्रण ठेवणारे मी, असले शब्द यानंतर तोंडातून जायला नाही पाहिजे, अजिबात नाही. आणि त्यानंतर खरंच दादांनी असले काही वाक्य उच्चारले नव्हते. पण होतंय काय की राजसाहेब ठाकरे हे जसा जसा वेळ पुढे जात आहे
तसे तसे ते नकारात्मक होत चाललेले आहेत. आणि हे कुंभमेळ्यापासून पण सुरू झालेलं आहे. कधी मराठीचा मुद्दा, कधी हिंदुत्वाचा मुद्दा, मग कधी आरक्षणावरच बोलायचं. हे सगळं करत बसण्यापेक्षा आपण पक्ष बांधणीकडे जर जास्त लक्ष दिलं तर ते फायद्याचं ठरू शकतं. पण कसं असतं ना की काही जणांना राजकारणाचं अजिबातच गांभीर्य नसतं. त्याचं कारण आहे की झालंय सगळं आता कमवून झालंय. बरं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सध्याचे जे उरलेले कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते सोशल मीडियावर कमेंट्स करतात की अरे भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा जनसंघ म्हणा यांचा पहिला आमदार निवडून येण्यासाठी किती वर्ष लागलीच ना, 15-20 वर्ष. मग राजसाहेबांना लागली तर काय फरक पडतो? काय फरक पडतो हा प्रश्नच नाहीये. हो, तो जगनमोहन रेड्डी बघा, बाहेर पडला काँग्रेसमधून, एका फटक्यात त्याने पूर्ण आंध्र प्रदेश ताब्यात घेतलं होतं. अर्थात नंतर खूप घोटाळे केले, तुरुंगवास पण भोगावा लागलेला आहे त्याला. बरं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि राज ठाकरेंची सुरुवात सुद्धा झंझावाती झाली होती ना. पहिल्या फटक्यात 13 आमदार. कुठेतरी असं वाटलं होतं की यस, काहीतरी बॉस मोठा बदल घडणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. पण पुढच्या निवडणुकीमध्ये काय? फुस, काहीच नाही हाताला. बरं, यांच्याकडे एकही महानगरपालिका नाही आहे आता, जिल्हा परिषद पण नाहीये, ग्रामपंचायत पण नाही आहे. इतकी अधोगती, इतका ऱ्हास. आणि हे सगळं कशामुळे? तर केवळ नकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक विचार. कसे ते बघा. यांचं दुसरं विधान राज ठाकरेंचं ते असं आहे की फक्त रस्ते बांधणं, ब्रिज बांधणं किंवा इन्फ्रा उभं करणं म्हणजे विकास नाही. मग विकास कशाला म्हणायचं राजसाहेब? साधा प्रश्न आहे, विकास कशाला म्हणायचं? आपल्या मूलभूत गरजा काय आहे? रस्ते, पाणी, वीज, याच आहेत ना. मग जर रस्ते चांगले होत असतील तर रहदारी चांगली असणार आहे, ट्रान्सपोर्ट ओके असेल, ब्रिज जर असेल तर तुमच्या ट्रॅफिकवर ताण येणार नाही, ट्रॅफिक सुरळीत राहील. हा विकासच आहे ना. पण राजसाहेबांचं म्हणणं असं आहे की फक्त रस्ते बांधणं, ब्रिज बांधणं, इन्फ्रा उभा करणं म्हणजे विकास नाहीये. मग नेमका विकास काय? भाषेच्या मुद्द्यावरून तरुणांची माथी भडकवायची आणि मारामाऱ्या करायच्या, एखाद्याला कान फटवायचं, एखाद्या रिक्षावाल्याला मारायचं, एखाद्या फेरीवाल्याला तुडवायचं, हा विकास असतो का? यानं विकास होणार आहे का? यानं महाराष्ट्र पुढे जाणार आहे का? अजिबातच नाही. यानं तर उलट अराजकच पसरणार आहे. आणि आपल्याकडे काही तरुण तर असे आहेत जे संधीच शोधत असतात फक्त हाणामारी करायची, कारण त्यांना तेवढंच येतं, बाकी काही येतच नाही. तुम्ही बघा ना, कुठलेही आंदोलन असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं, अगदी तुरळक संख्या असते कार्यकर्त्यांची, पण टोल फोडायचा म्हटलं की वारे माप निघतात सगळे लगेच. कारण फोडाफोडी करायची आहे, चेव येतो अंगामध्ये, जोर येतो. अरे पण हा जोर पक्ष बांधणीसाठी लावला तर काय फरक पडेल? आणि तोडफोड करणे, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे, याला आपण विकास म्हणावं का? नेमकी राजसाहेब ठाकरे यांची विकासाची परिभाषा काय आहे ते तरी एकदा समजलं पाहिजे. तर ही जी त्यांनी ब्ल्यूप्रिंट जे गाजवलं होतं ना मध्यंतरी, ती ब्ल्यूप्रिंट सर्वसामान्यांसाठी ओपन करा ना एकदा, बघू तर द्या लोकांना त्यात काय आहे. नेमका तुमच्या दृष्टिकोनातून विकास म्हणजे काय हे कळू तर द्या लोकांना. जोपर्यंत लोकांना कळणारच नाही तोपर्यंत लोक प्रश्न उपस्थित करणारच आहेत. पण असं वाटतं कुठेतरी ना की राजसाहेब स्वतःच गंभीर नाही आहेत पक्षाला घेऊन किंवा राजकारणाला घेऊन. ते आता एक टॅग लागलाय मागे ठाकरे आडनाव, आणि आधीपासूनच राजकारणात आहेत. त्यामुळे चलो अभी जो हो रहा है होने दे यार, दिन कट रहे बस मजे में, खाओ पिओ ऐश करो, असं काहीसा प्रकार चालू आहे असं वाटायला लागले आता. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की एक चांगला नेता, एक कॅलिबरचा नेता जो काहीतरी करून दाखवू शकला असता पण नाही करू शकला. म्हणजे हे वाईट आहे ऍक्च्युली. काना मागून आले, तिखट झाले असे खूप नेते आहेत महाराष्ट्रामध्ये. गाजवतात सध्या, गाजवतात. त्यांचं फॅन फॉलोइंग वाढत चाललंय.
कशामुळे? लोकांमध्ये मिसळतायत, लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. आता सोडवतायत नाही तो भाग अलहिदा, पण किमान ते भेटीगाठी तरी ठेवतात लोकांसोबत. अहो, राज ठाकरेंना भेटायचं तर पदाधिकाऱ्यांना सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावे लागत आहेत. शिवतीर्थावर इतकं सहज कोणीही कोणाला भेटू शकत नाही. मध्यंतरी एक व्हिडिओ बघण्यात आला आमचा की राजसाहेब ठाकरे गाडी चालवत आहेत आणि बाजूच्या सीटवर कोण बसलंय? आमिर खान. होय, वस्तुस्थिती आहे, सत्य आहे. राजसाहेब ठाकरे हे कायम सेलिब्रिटींच्या गराड्यात असतात. सर्वसामान्य लोकांसाठी म्हणा किंवा कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी वेळच नाही यांच्याकडे. मग अशानं पक्ष कसा वाढेल? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. यावर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा सैनिकांनी विचार करायला पाहिजे, पदाधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि ह्यातून काय मार्ग निघू शकतो हे ठरवून एकदा राजसाहेबांची भेट घेऊन आपलं म्हणणं तरी किमान मांडलं पाहिजे ना तिथे. आता म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा अपॉइंटमेंट भेटणं अत्यंत गरजेचं आहे म्हणावं. कारण राज ठाकरे यांना भेटण्या अगोदर अमित ठाकरे यांना भेटावं लागतं. पण अमित ठाकरेच भेटत नाहीत, राज ठाकरे ते लांबच राहिले. मग असा हा सगळा प्रकार आहे. आणि म्हणूनच कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर असे दिवस आलेले आहेत की आज त्यांचा एकही आमदार नाही. मित्रांनो, राज ठाकरे दिवसेंदिवस नकारात्मक होत चाललेले आहे असं कुठेतरी मला तरी जाणवतंय. तुम्हाला जर असं काही जाणवत असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. तुमच्या मताचा नक्कीच आदर आहे मित्रांनो, तेव्हा कमेंट करायला अजिबात विसरू नका. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे. स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण अनेकांना, अनेक गरजूंना, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींना सेवा पुरवत आहोत, विद्यार्थ्यांना देत आहोत. कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचे औषध उपचार, जेवण याची सोय करतोय. दुष्काळात घोरपळून निघणारा आपला जो शेतकरी राजा आहे त्याच्या पण अडीअडचणीला, मदतीला आपण धावून जात आहोत. आपल्याच्यानं जेवढं शक्य आहे तेवढं आपण श्रवण करत आहोत. या सत्कर्मामध्ये, या प्रभू श्री रामाच्या नावानं सुरू केलेल्या संकल्पामध्ये आपणही सहभाग घ्या आणि यथाशक्ती आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची पावती बनवता येईल. एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा असतो, ही माणुसकीची जाणीव मनामध्ये ठेवा मित्रांनो आणि पुढे या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.